आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आणीबाणी जाहीर झाली आहे। मात्र या आणीबाणीला नक्की कोणते घटक कारणीभूत आहेत, हे सर्व कशामुळे घडत आहे, जाणून घेऊयात आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून। हे सर्व कशामुळे घडले? जाणकारांचं म्हणणं आहे की सत्तेत आलेल्या सर्व सरकारांच्या गैरकारभारामुळे देशात ही परिस्थिती ओढावली आहे। वित्तीय तूट आणि राजकीय गंगाजळी यांचं व्यवस्थापन सरकारला जमलं नाही असं देखील बोललं जातंय। मग गणित नेमके कुठे चुकले? सरकारचे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक हे कारण आहे। दुसरं कारण म्हणजे व्यापार योग्य वस्तूंचे उत्पादन घटणे आणि अपुऱ्या सेवा। दुहेरी तुटींमुळे देशांतर्गत खर्च वाढले आणि परकीय गंगाजळी आटली। श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचा मोठा वाटा आहे। मात्र कोरोनामुळे 2 वर्ष पर्यटन क्षेत्रातील उत्पादन थांबले आहे। आणखी काही घटक कारणीभूत आहेत ते पाहूयात। विद्यमान राजपक्षे सरकारने सत्तेत येण्यापूर्वी कर कपातीचे आश्वासन दिले होते। सत्तेत आल्यानंतर सरकारने विविध करांमध्ये कपात केल्यानं सरकारच्या तिजोरीत आवक कमी झाली। युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आणि तेथूनच आर्थिक अराजकाला सुरुवात झाली।